श्री स्वामी समर्थ चरित्र अध्याय 1 ते 21 सारांश अध्याय 1 मंगलाचरण व स्वामींची उत्पत्ती। लेखक सुरुवातीला श्री स्वामी समर्थांचे स्तवन करतात। स्वामींचा अवतार दत्तात्रेयांचे तत्व म्हणून झाला असल्याचे वर्णन। स्वामी हे अनादी सर्वज्ञ करुणासागर आहेत अशी भावना व्यक्त। अध्याय 2 स्वामींचे अलौकिक स्वरूप। स्वामींचे लिंग वय आणि शारीरिक स्वरूप वर्णिले आहे। ते कधी कधी वृद्ध, कधी तरुण, तर कधी भिक्षुक अशा विविध रूपांत दिसतात। त्यांची वाणी रहस्यमय पण उपकारक। अध्याय 3 स्वामींचे औदुंबराखाली प्रकटणे। गंगापूर परिसरात औदुंबराच्या झाडाखाली स्वामी समर्थ प्रकट झाल्याचे लोक सांगतात। त्यांची प्रथम दर्शन प्राप्ती लोकांमध्ये आश्चर्य आणि भक्ती निर्माण होते। अध्याय 4 रुग्णांच्या उद्धार कथा। स्वामी स्पर्शाने मंत्राशिवाय औषधाशिवाय लोकांचे रोग बरे करतात। एका कोढी रुग्णाचा संपूर्ण उद्धार घडतो। स्वामींच्या कृपेची महिमा वर्णिली। अध्याय 5 दुष्टांचे पराभव। स्वामी दुष्ट, अहंकारी, भोंदू साधू व जादू टोणाऱ्यांना त्यांच्या सामर्थ्याने पराभूत करतात। सत्य आणि धर्माची बाजू कायम ठेवतात। अध्याय 6 भक्तांचे रक्षण। भक्तांवर आलेली संकटे स्वामी अदृश्य रूपाने दूर करतात। एका चोराचा हल्ला निष्फळ करणे, प्रवासात भक्तांचे रक्षण करणे इत्यादी घटना। अध्याय 7 स्वामींचा वैराग्योपदेश। स्वामी सांसारिक मोह, लोभ, वासनांचे त्याग करून भगवंताची भक्ती करण्याचा उपदेश देतात। कर्म करा पण फलाची अपेक्षा ठेवू नका हा संदेश। अध्याय 8 अनाथ व गरिबांना आधार। स्वामी गरीब, अनाथ, दुर्वस्थितीत असणाऱ्यांना आश्रय देतात। एका अनाथ मुलाला योग्य मार्ग दाखवून त्याचे जीवन उन्नत करतात। अध्याय 9 स्वामींचे चमत्कारी भिक्षाटन। स्वामींचे भिक्षाटन अनोखे आहे। कधी भिक्षा मागतात, कधी नाकारतात, तर कधी स्वतःच देतात। यामागचा संदेश म्हणजे अहंकाराचा नाश। अध्याय 10 कर्मयोगाचे महत्त्व। कृषी करणाऱ्या, घरगुती व्यवहार करणाऱ्या व सामान्य लोकांनाही स्वामी सांगतात की नियमित प्रामाणिक कर्मच करणं हीच पूजा आहे। अध्याय 11 ब्रह्मज्ञानाची देणगी। स्वामी एक साधकाला समाधी, ध्यान, प्राणायाम आणि ब्रह्मस्वरूप यांचा उपदेश करतात। काही जणांना स्पर्शानेच अनुभव देतात। अध्याय 12 जनावरांवरील करुणा। स्वामी जनावरांवर प्रचंड प्रेम करतात। एका जखमी बैलाला स्पर्श करताच तो ठीक होतो। पशुपक्ष्यांवर प्रेम करावे हे शिकवतात। अध्याय 13 जादूटोणा व भूतबाधा निवारण। स्वामींच्या सामर्थ्याने भूतबाधा, भानामती, जादूटोणाग्रस्त लोकांना पूर्ण मुक्ती मिळते। दुष्ट शक्तींवर स्वामींचा संपूर्ण विजय। अध्याय 14 विश्वरूप दर्शन। एका भक्ताला स्वामी क्षणभर विश्वरूप दाखवतात। सृष्टी, प्रलय, देव, दानव सर्व काही त्यांच्या अंगावर दिसते। भक्त स्तब्ध होतो। अध्याय 15 स्वामींचे अलौकिक ज्ञान। स्वामी कोणाच्याही मनातील विचार ओळखतात, भविष्य सांगतात, भूतकाळातील कर्म सांगतात। लोकांमध्ये स्वामींच्या सर्वज्ञतेची महती वाढते। अध्याय 16 राजा जनतेवरील कृपा। स्थानिक राजे व प्रमुख मंडळी स्वामींना भेटतात। स्वामी त्यांना धर्माने राज्य करण्याचा सल्ला देतात। एका राजाची अडचण दूर करतात। अध्याय 17 उपदेश कथा व दृष्टांत। स्वामी सोप्या दृष्टांतांनी आत्मज्ञानाचे तत्व समजावतात, जसे की दीपक, नदी, वारा, सूर्य यांच्या उदाहरणांनी। अध्याय 18 व्यापाऱ्यांचा उद्धार। संकटात सापडलेल्या व्यापाऱ्याला स्वामी मार्ग दाखवून कर्जमुक्त करतात। प्रामाणिक व्यापार करण्याचा उपदेश देतात। अध्याय 19 परदेशी लोकांचे मार्गदर्शन। विविध प्रांतातून आलेल्या लोकांना स्वामी त्यांच्या भाषेतच उत्तर देतात। त्यांना योग्य मार्ग दाखवून वादविवाद मिटवतात। अध्याय 20 मोक्षमार्गाचे तत्वज्ञान। स्वामी सांगतात की सतत नामस्मरण, परोपकार, सत्य, क्षमा, संयम आणि गुरुसेवा हा मोक्षमार्ग आहे। अहंकार हा सर्वात मोठा शत्रू आहे। अध्याय 21 भक्तांचे अनुभव। अनेक भक्तांनी प्रत्यक्ष अनुभवल्या घटनांचे वर्णन। अकस्मात संकटातून सुटका, आजारातून मुक्ती, मनःशांती, आध्यात्मिक उन्नती। स्वामींच्या कृपेची विविध उदाहरणे।